राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपये वाटण्यात आल्याचा दावा करण्यात आला असावा, तरी हा निधी नेमका कोणत्या माध्यमातून वितरित झाला याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आंबेडकर म्हणाले की आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला हा सरकारकडून नसून इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळालेला विमा मोबदला आहे. शेतकऱ्यांनी स्वतः घेतलेल्या पीक विमा योजनाचा हा लाभ असून तो सरकारी मदत म्हणून दाखवणे दिशाभूल करणारे आहे, असा आरोप त्यांनी केलाय. सरकारने दावा केलेल्या 31,000 कोटींचे प्रत्यक्ष वाटप झाले आहे का, याचा तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की हा निधी सत्ताधाऱ्यांनीच हडप केला असून त्यांच्या शासनाच्या कार्यकर्ते वतीने आज तसेच पुन्हा आमदार खासदारांनी हे पैसे सांगण्यात पळवले, आलं असा गंभीर की आरोप आम्ही आंबेडकरांनी यावेळी केलाय. ब्युरो एकतीस रिपोर्ट, हजार इंडिया न्यूज कोटी वन मराठी. शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे. शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे. इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला किंवा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल, पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पीक नुकसानी. म्हणून शासनाने असताना तो 31,000 कोटी आम्ही असताना शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत. ते 31,000 कोटी वाटप झाले का याचा खुलासा शासनाने करावा. शासनाने 31,000 कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की 31,000 कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले, आमदार खासदारांनी पळवले, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले. दुसरं महत्वाचं या ठिकाणी एक आश्चर्य आहे की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणारा केस दाखल करण्यात आली होती. ही केस 2 दिवसा अगोदर मागा घेण्यात आलेली आहे. राहुल गांधी यांना आमचा असणारा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती, तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का. आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे. एकंदरीत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती ही चांगली आहे असं दिसतंय.
व्हीव्हीपॅट या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये नाही. मी दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना आहेत, उभाटा आहेत, हे एकत्र आले. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर बॅलेटनी मतदान होणार नाही. म्हणजे ईव्हीएमनी मतदान होणार नाही. ते बॅलेटवरती आपण फोर्स करू शकतो. हे एकत्र का येत नाही हाच मोठा सवाल. वंचित बहुजन आघाडी लढते अशी असणारी परिस्थिती आहे. की तमाम राजकीय पक्ष आहेत. पक्ष रजिस्टर करताना आम्ही संविधानाशी इमानदारीत राहू म्हणून ॲफिडेव्हिट दाखल केलं. RSS नावाची असणारी जी संघटना आहे, की अजून कामगारांचा कायदा असेल, राजकीय पक्षाचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल, या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही. हे सर्व राजकीय पक्ष RSSला का विचारत नाही की तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता की न मानता? की पुन्हा इथला असणारं सवर्णवाद हा आडवा येतोय का? मुसलमानांची संघटना असेल, शिखांची संघटना असेल, जैनांची संघटना असेल, बौद्धांच्या संघटना असेल, यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने सोड उठवली असती. इथल्या ओबीसीच्या संघटनाने सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला असताना जेलमध्ये घातलं असतं. आणि अनेक ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी असताना जेलमध्ये घातलेलं आहे. या पक्षांना एवढंच सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी असंच विभाजन होणार आहे. आणि या विभाजनामध्ये दोघलेपणाला कुठेच थारा राहणार नाही. तेव्हा स्वतःचं राजकीय अस्तित्व हे कायम ठेवायचं असेल तो लोकांच्या मनामध्ये जे घोळत आहे त्याच्याबरोबर असलं पाहिजे. आज अनेक मीडियावरती असणारं RSSला
तुम्ही पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा पहिला दिवस 14 ऑगस्ट 1947 का साजरा केला हा प्रश्न विचारायला लागलेत आणि भारताचा 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्याचा दिवस काळा दिवस का मानला याचा आता खुलासा विचारायला लागलेला आहे. या निमित्ताने एक तिसराही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय आणि तो म्हणजे 1930च्या कायद्याखाली 30च्या कायद्याखाली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मिली जुली सरकार ही संकल्पना जर कोणी रुजवली असेल तर आरएसएस हिंदू महासभा एका बाजूला आणि मुस्लिम लीग दुसऱ्या बाजूला. यंगर जनरेशन जी आहे की स्वातंत्र्याच्या म्हणजे भारताच्या फाळणीचा दोषारोपण आरएसएस हे मुस्लिम लीगवरती टाकते. मग त्या कालावधीमध्ये 1930च्या कालावधीमध्ये आणि 37च्या कालावधीमध्ये आरएसएस हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर एका ठिकाणी नाही तर 5 राज्यांमध्ये समझोता करून तिथे राज्य चालवलं.